बघा तर लक्ष द्या. नेक्स्ट एक्झाम्पल आहे x प्लस 2y³ इंटू dy बाय dx इज इक्वल टू y. हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि याचं आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे. आता हे कसं ओळखायचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन? x y चे व्हेरिएबल सेपरेट होणार नाही. नंतर यालाच आपण होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणू शकत नाही, कारण प्रत्येक टर्मच्या डिग्री डिफरंट आहेत, पॉवर डिफरंट आहेत, म्हणजेच हे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन नाही. थर्ड मेथड काय? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. पण dy बाय dx y च्या फॉर्म मध्ये ते लिनियर किंवा सेपरेट होऊ शकत नाही. मग मी काय केलं, dx इकडे मल्टिप्लाय, dy राईट साइडला डिवाइड. सो x प्लस 2y³ इज इक्वल टू y इंटू dx बाय dy या फॉर्म मध्ये आलं. मग y ने जर टोटल इक्वेशनला डिवाइड केलं तर काय येतं? dx बाय dy प्लस 2y². ओके, y ने टोटल डिवाइड केलं, सॉरी, इज इक्वल टू x अपॉन y प्लस 2y². मग हा x अपॉन y इकडं मायनस होईल. सो dx बाय dy प्लस मायनस 1 अपॉन y इंटू x इज इक्वल टू 2y². इट इज इन फॉर्म. हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे? dx बाय dy प्लस px इज इक्वल टू q या फॉर्म मध्ये. वेअर p इज इक्वल टू मायनस 1 अपॉन y अँड q इज इक्वल टू 2y². हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन झालं इन x. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय? मग e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dy. e रेज टू p ची व्हॅल्यू काय आहे? मायनस 1 अपॉन y dy. मग हेच येणार e रेज टू मायनस लॉग y, ओके, टू द बेस e. तर हेच होणार e रेज टू लॉग ऑफ 1 अपॉन y टू द बेस e. म्हणजेच काय? 1 अपॉन y. हा झाला इंटिग्रेटिंग फॅक्टर याच डिफरन्शियल इक्वेशनचा. ओके, मग इट्स सोल्युशन इज काय ना, x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू dy प्लस c. मग x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर 1 अपॉन y, इंटिग्रेशन q ची व्हॅल्यू आहे 2y² इंटू q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dy प्लस c इंटू मायनस 1 अपॉन y, मायनस 1 अपॉन y dy प्लस c. ओके, लेफ्ट साइडला मायनस x अपॉन y इज इक्वल टू 1y कॅन्सल होईल, मायनस 2 आणि y चे इंटिग्रेशन येणार y² बाय 2 प्लस c. 2 कॅन्सल, म्हणजेच y² मायनस x अपॉन y इज इक्वल टू c इज द सोल्युशन ऑफ गिवन differential equation. Okay, this is the solution of given differential equation. Now see next example, 4 number. Sorry, okay, एक मिनिट. इथं फक्त चेंज काय करायला, इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आलेला आपल्याला 1 अपॉन y. p ची व्हॅल्यू आहे मायनस 1 अपॉन y. p ची व्हॅल्यू, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज 1 अपॉन y. इथं पण 1 अपॉन y म्हणजे काय येणार? x अपॉन y इज इक्वल टू 1y कॅन्सल होईल, 2y, 2 कॉन्स्टंट, y चे इंटिग्रेशन y² बाय 2, 2 कॅन्सल. सो y² आणि मायनस x अपॉन y मायनस x अपॉन y इज इक्वल टू c. हे त्याचं सोल्युशन झालं. किंवा याला सिम्प्लिफाय केलं तर काय होईल? y² इकडं y² प्लस c काय होईल? हे y² प्लस c, y याला मल्टिप्लाय केला x अपॉन y
is equal to y square plus c is the solution of differential equation. किंवा हे असंही लिहू शकता x is equal to y into y square plus c is also solution of given differential equation. Okay, now see fourth example, dy by dx plus y sec x. बघा काय दिले एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल, dy by dx plus y sec x is equal to tan x is equal to tan x. Okay, now see बघा ना हे डिफरन्शियल इक्वेशन y मध्ये लिनियर आहे, यालाच असं लिहिलं dy by dx plus sec x into y is equal to tan x is it is in form of कोणत्या फॉर्म मध्ये dy by dx plus py is equal to q. It is linear differential equation in y. P is equal to sec x and q is equal to tan x. ओके, मग याचाच इंटिग्रेटिंग फॅक्टर काय, e raised to integration of p dx म्हणजे e raised to integration of sec x dx, याचं इंटिग्रेशन e raised to log of sec x modulus sec x plus tan x. ओके, मग e raised to log to the base e, तर याचं इंटिग्रेशन येणार sec x plus tan x, हा झाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. त्याच डिफरन्शियल इक्वेशन्स. ओके, therefore its solution is a differential equation, the linear differential equation in y. याचं सोल्युशन काय आहे, y into integrating factor is equal to integration of q into integrating factor into dx plus c. ओके, काय आहे y into sec x plus tan x is equal to q ची व्हॅल्यू आहे tan x into sec x plus tan x into dx plus c. बघा आता हे tan ने मी आत मल्टिप्लाय केलं तर sec x tan x plus tan square x into dx plus c. इंटिग्रेशन ऑफ sec x tan x, tan square x चा डेरिव्हेटिव्ह काय, sec square x सॉरी tan square x चा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी sec square x minus 1. ओके, त्याचं आपण डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊ शकत नाही, मग त्याला काय केलं मी sec square x minus 1 इज इक्वल टू tan square x व्हॅल्यू. प्रत्येक टर्मचं आपण इझिली इंटिग्रेशन घेऊ शकतो. sec x tan x याचे इंटिग्रेशन काय येणार sec x. ओके, प्लस sec square x चे इंटिग्रेशन काय tan x मायनस 1 चे इंटिग्रेशन x प्लस c y into sec x plus tan x. Okay, so this is the solution of given differential equation. Okay, sec x plus tan x, इथं पण sec x plus tan x टर्म प्रेझेंट आहे, याला आपण पुढे जर सिम्प्लिफाय करायचं तर आपण करू शकतो. मला वाटतं फायनल आन्सर इथपर्यंतच दिलेला आहे, इज सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, नाउ सी नेक्स्ट एक्झाम्पल. बघा आता लक्ष द्या, सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर ऑब्झर्व करा, मी x ने यालाच डिवाइड केलं, काय येणार dy by dx प्लस 2/x into y is equal to एक x कॅन्सल होईल x into log x. ओके, इट इज in form of dy by dx plus py is equal to q, where p is equal to 2/x and q is equal to x into log x are terms of x only.
Therefore, it is linear differential equation in y. ओके, मग याचाच इंटिग्रेटिंग फॅक्टर काय? e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx. p व्हॅल्यू आहे 2/x dx. ओके, सो e रेज टू 2 टाइम्स log x. यालाच कसं लिहिणार? e रेज टू log ऑफ x स्क्वेअर टू द बेस e. बेस e log टू द बेस e आणि हा e कॅन्सल होईल. तर इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळाला? x स्क्वेअर. ओके, मग आता याचं सोल्युशन काय आहे? इट्स सोल्युशन इज, याच लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कोणामध्ये? y मध्ये लिनियर आहे. तर याचं रेडीमेड सोल्युशन काय आहे? y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. ओके, म्हणजेच y इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन q. q ची व्हॅल्यू काय आहे? x इंटू log x इंटिग्रेटिंग फॅक्टर x स्क्वेअर dx प्लस c. तर x इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब, हेच काय होईल? log x इंटू एक्स क्यूब dx प्लस c. या दोघांमध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स, u फी रूल. काय होणार मग? log x फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ x क्यूब dx मायनस dy dx ऑफ log x इंटिग्रेशन ऑफ x क्यूब dx टोटल याचं इंटिग्रेशन dx. मग x क्यूबचं इंटिग्रेशन काय? x रेज टू 4/4 log x मायनस log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x x रेज टू 4/4 dx प्लस c. तर एक x कॅन्सल, म्हणजेच y x स्क्वेअर y इज इक्वल टू x रेज टू 4 log x अपॉन 4 मायनस 1/4. एक्स क्यूब इथं आहे, तर याचं इंटिग्रेशन काय? x रेज टू 4/4 प्लस c. म्हणजेच x रेज टू 4/4 कॉमन घेतला तर log x मायनस 1/4 प्लस c इज द व्हॅल्यू ऑफ x स्क्वेअर y. ओके, दिस इज द सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. इथपर्यंतच ठेवलं तरी चालेल. इज सोल्युशन ऑफ गिवन differential equation. ओके, बघा आता डिफरन्शियल इक्वेशन सोल्युशन आपल्याला फाइंड करायचे. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे, व्हेरिएबल याची सेपरेट होणार नाही. ओके, यालाच मी काय केलं? बघा आता हा dx मल्टिप्लाय डिवाइड होईल. सो dx बाय dy इज इक्वल टू x प्लस y. ओके, म्हणजेच dx बाय dy मायनस 1 इंटू x इज इक्वल टू y इज इन फॉर्म ऑफ, कोणत्या फॉर्ममध्ये? तर dx बाय dy प्लस px इज इक्वल टू q या फॉर्ममध्ये. फिर p इज इक्वल टू -1 and q is equal to y. It is linear differential equation. It's linear differential equation आहे in x इंटिग्रेटिंग फॅक्टर याच लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dy. ओके, काय येईल मग? e रेज टू इंटिग्रेशन ऑफ -1 dy. सो e रेज टू -y is the integrating factor of differential equation. Therefore, its solution, याचं सोल्युशन काय आहे? is x into integrating factor is equal to integration of q into integrating factor dy plus c. Okay, integrating factor आहे e raised to -y. So x into e raised to -y. Integration of q is y into e raised to -y dy plus c. मग या दोघांमध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स. सो x into e raised to -y as it is equal to y integration of e raised to -y dy minus integration of d by dy of y into integration of, okay, e raised to
minus y dy total याचे इंटिग्रेशन with respect to y plus constant of integration y into e raised to minus y चे इंटिग्रेशन e raised to minus y upon minus 1 minus y चा y चे रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह 1 e raised to minus y चे इंटिग्रेशन e raised to minus y upon minus 1 dy plus constant of integration याला माइनस साइन y e raised to minus y plus इंटिग्रेशन ऑफ e raised to minus y dy plus म्हणजेच minus y e raised to minus y minus of e raised to minus y plus c झाली x into e raised to minus y ची व्हॅल्यू म्हणजेच x upon e raised to y is equal to दोन्ही मायनस टर्म आहेत इकडे आल्या प्लस होतील y upon e raised to y plus 1 upon e raised to y is equal to c टोटल याला e raised to y ने मल्टिप्लाय केलं तर x plus y plus 1 is equal to c into e raised to y is solution of given differential equation. ओके, या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन मिळालं.